नमस्कार मैत्रिणींनो, मी वैशाली तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करते माझ्या KSD कुकिंग विथ फन या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण झणझणीत असा वडापाव कसा बनवायचा ही रेसिपी बघणार आहोत। पावसाळ्यात घर बसल्या खमंग आणि स्वादिष्ट अशा वडापावची आस्वाद आज आपण घरीच घेणार आहोत। एवढ्यात वातावरण देखील खूप पावसाचं झालेलं आहे, सर्वत्र थंड आणि पाऊस पडत आहे। तर चला मग आपण वडापावच्या रेसिपीला सुरुवात करूया। अगदी बाजारात मिळतो तसा वडापाव तयार करण्यासाठी आपण सर्वप्रथम एक मसाला तयार करून घेणार आहोत। त्यासाठी मी इथे थोडेसे धने, जिरे आणि सोप घेतलेली आहे। हे सर्व पदार्थ मीडियम फ्लेमवर खमंग असे भाजून घ्यायचे आहेत। धने, जिरे आणि सोप मीडियम फ्लेमवर खमंग भाजले की घरात असा घमघमाट सुटतो आणि वडापावला एक वेगळीच टेस्ट येते। हे सर्व पदार्थ मिक्सरमधून अशा प्रकारे मी जाडसर वाटून घेतलेले आहेत। आता आपण वडा बनवण्यासाठी आलं, लसूण आणि हिरवी मिरची याची पेस्ट करून घेणार आहोत। त्यासाठी मी इथे 4 ते 5 लसूण पाकळ्या, 3 ते 4 हिरवी मिरची आणि कोथिंबीर प्लस आलं घेऊन याची पेस्ट करून घेते। बटाट्याच्या चटणीसाठी मी इथे तेल गरम करत ठेवलेलं होतं। त्यामध्ये थोडीशी मोहरी तडतडल्यानंतर जिरे आणि कढीपत्ता, त्यानंतर आपण आलं, लसूण आणि हिरवी मिरची जी पेस्ट करून घेतलेली आहे ती तेलामध्ये छान खमंग फ्राय करून घ्यायची आहे। ही पेस्ट तेलामध्ये छान तळून घ्यायची आहे। त्यानंतरच आपण यामध्ये कोरडे मसाले टाकणार आहोत। तर कोरड्या मसाल्यामध्ये मी इथे फक्त हळद वापरते आहे। तुम्ही इथे गरम मसाला, लाल तिखट पावडर वापरली तरी चालेल। त्यानंतर उकळलेले 4 ते 5 बटाटे मी यामध्ये मिक्स करून घेते। हिरवी मिरचीचे बारीक तुकडे करून घालण्यापेक्षा त्याचा ठेचा तयार करून जर आपण या चटणीमध्ये वापरला तर तो ठेचा बटाट्याला सर्वत्र व्यवस्थित लागतो। चवीपुरतं मीठ आणि आपण जी कोरडी धने, जिरे आणि सोपीची पावडर तयार करून घेतली होती ती या बटाट्याच्या चटणीमध्ये मिक्स करून घेऊया। सर्व पदार्थ मिक्स झाल्यानंतर 2 ते 3 मिनिटं झाकण ठेवून छान वाफ देऊन घ्यावी व त्यानंतर स्मॅशरने ही चटणी अशा प्रकारे स्मॅश करून घ्यायची आहे। चटणी स्मॅश केली की वडे तयार करण्यास थोडेसे सोपे जातात। चवीपुरती कोथिंबीर देखील मी यामध्ये टाकते आहे। बटाट्याची चटणी थंड होईपर्यंत आता आपण बेसन पीठ भिजवून घेऊया। त्यासाठी मी इथे 2 वाट्या बेसन पीठ घेतलेलं आहे। त्यामध्ये हळद आणि चवीपुरतं मीठ आणि अगदी थोडासा ओवा अशा प्रकारे हातावर चोळून मी यामध्ये मिक्स करून घेते। त्यानंतर थोडं पाणी टाकून हे बॅटर व्यवस्थित भिजवून घ्यायचं आहे। एकदम पाणी टाकलं तर यामध्ये गुठळ्या तयार होतात। अगदी स्मूथ बॅटर तयार करून घ्यायचं आहे। एकदम पाणी टाकलं की काय होतं, बेसन पिठाच्या गुठळ्या होतात आणि मग त्या गुठळ्या मोडता येत नाही। त्यामुळे हळूहळू पाणी टाकून हे बेसन पीठ अशा प्रकारे छान भिजवून घ्यायचं आहे। अजिबात गुठळ्या होणार नाहीत। हे बघा, अशा प्रकारे स्मूथ हे बॅटर तयार झालेलं आहे। बेसन पीठ भिजवल्यानंतर हाताने छान हे बॅटर फेटून घ्यावं। हे बॅटर 5 ते 10 मिनिटांसाठी सेट होण्यासाठी ठेवूया। तोपर्यंत आपण बटाट्याची चटणी थंड झाली असेल तर त्याचे अशा प्रकारे हाताने वडे तयार करून ठेवूया। त्यामुळे लगेच एकापाठोपाठ एक वडापाव आपल्याला तळला जातो। बटाट्याचे वडे घेऊन बेसन पिठामध्ये अशा प्रकारे डिप करून मीडियम फ्लेमवर गरम झालेल्या तेलामध्ये हे वडे सोडून द्यावेत। बेसन पीठ भिजवताना खूप घट्ट भिजवू नका, नाहीतर हे वडे आतून कच्चे राहतात। वडापाव सोबतच अशा प्रकारे जर तुम्ही बेसन पिठाचा थोडा चुरा तयार केला तर त्याची चव कुरकुरीत अशी लागते। सर्व बाजूनी व्यवस्थित हा वडापाव तळला गेला पाहिजे, त्यासाठी चमच्याने व्यवस्थित सर्व बाजूनी याला फिरवून घ्यावे। हे बघा, अशा प्रकारे छान गरम गरम हे वडापाव तयार झालेले आहेत। तळलेल्या मिरच्यांशिवाय वडापावची चव ही अर्धवटच असते। त्यामुळे गरम तेलामध्ये आपण हिरव्यागार मिरच्या अशा तळून घेऊया। तर आजची वडापावची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर आजच्या व्हिडिओला लाईक करा, हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।
सबस्क्राईब करताना समोरील घंटीचे बटन देखील दाबा, म्हणजेच चॅनलवर येणाऱ्या नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल. आता आपण वडापाव सर्व करूया. त्यासाठी मी इथे वडापावसाठी लागणारे पाव आणलेले आहेत. तो पाव मधातून अशा प्रकारे कापून घेतला. त्यावर वडापावची ही कुरकुरीत शेंगदाण्याची चटणी आणि त्यासोबतच झणझणीत तळलेल्या ह्या हिरव्या मिरच्या. तर अशा प्रकारे तयार झालेला आहे झणझणीत आणि गरमागरम घरच्या घरीच वडापाव. तर वडापावच्या रेसिपीमध्ये मी यूज केलेला कोरडा मसाला वापरून आजच्या आज हा वडापाव तयार करून बघा आणि खमंग आणि झणझणीत अशा स्वादिष्ट वडापावचा या पावसाळ्यात नक्की आस्वाद घ्या. आपण लवकरच भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत.